चला तर मंडळी, आज बनवूया स्पेशल पावभाजी। चला तर बघूया आपण पावभाजीची रेसिपी। सर्वप्रथम आपण कुकर घेऊया आणि त्यात पत्तागोबी घालून घेऊया, मटर घालून घ्यायचे, गाजर सुद्धा घालून घ्यायचं, शिमला मिरची सुद्धा घालून घ्यायची आणि बीट हे आपण रंगासाठी घालून घ्यायचे। बटाटा घालून घ्यायचा, तसेच मिरचीचे काप सुद्धा करून घालून घ्यायचे। टोमॅटो सुद्धा घालून घ्यायचा। त्यानंतर 1 ते 2 ग्लास पाणी सुद्धा घालून घ्यायचं। मग त्यामध्ये एव्हरेस्ट पावभाजी मसाला सुद्धा घालून घ्यायचे। चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचं। त्यानंतर ते सगळं एकजीव करून घ्यायचं आणि एकजीव करून घेतल्यानंतर कुकरचं झाकण सुद्धा बंद करून घ्यायचं। त्यात 5 शिट्टी होऊ द्यायची। बघू शकता किती सुंदर भाज्या सुद्धा शिजून तयार आहे। कुकर झाल्यानंतर पावभाजीचे मिश्रण सुद्धा तयार झालेले आहे। भाज्या स्मॅशरनी एकत्रित करून घ्यायच्या आणि ते मिश्रण तयार करून घ्यायचं। त्यानंतर एक पॅन घ्यायचं आणि त्यात तेल घालून घ्यायचं। कांद्याचे काप सुद्धा करून घ्यायचे आणि ते सुद्धा घालून घ्यायचे। टमाटर घालून घ्यायचं, तसंच आलं लसूण पेस्ट सुद्धा घालून घ्यायची। चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचे। हळद, तिखट, मसाले, धनेपूड सुद्धा चवीनुसार घालून घ्यायची। मग काय पावभाजी मसाला सुद्धा घालून घ्यायचा आणि ते सुद्धा एकत्रित करून घ्यायचे। एकत्रित करून झाल्यानंतर त्यामध्ये पावभाजीचे मिश्रण सुद्धा घालून घ्यायचे आणि एकजीव करून घ्यायचे। एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये बटर सुद्धा घालून घ्यायचे। त्यानंतर पाव करून घेण्यासाठी तवा घेऊया व त्यावर बटर सुद्धा घालून घ्यायचं। बटर थोडं मेल्ट झाल्यानंतर पाव सुद्धा घालून घ्यायचे आणि ते थोडे लालसर होतपर्यंत भाजून घ्यायचे। बघू शकता आपली पावभाजी किती सुंदर तयार झालेली आहे।